माझं नाव अंजली आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होते. मला 2 भाऊ होते आणि मला आईवडील देखील होते. माझं शिक्षण पूर्ण होताच माझ्या घरी माझ्यासाठी खूप चांगलं स्थळ आलं होतं. माझ्या आईवडिलांनी त्या स्थळासाठी लगेच होकार दर्शविला आणि मग अशा प्रकारे माझं लग्न झालं. माझं लग्न एका श्रीमंत मुलासोबत झालं होतं. मुलगा दिसायला खूपच सुंदर होता आणि त्याचं कुटुंब देखील नव्हतं. तो मुलगा एकटाच राहत होता. त्याच खूप कुटुंब, मोठं घर होतं, व्यवसाय देखील खूप मोठं होतं आणि खूप चांगला होता. हे सगळं पाहून माझ्या वडिलांनी माझं लग्न त्या मुलासोबत लावून दिलं. माझ्या नवऱ्याचं नाव अजय होतं. अजय माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि मी देखील अजयवर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या 5 महिन्यानंतर लगेचच अजयचा हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अजयच्या मृत्यूनंतर मी अगदी तुटून गेले होते. मला माहीत नव्हतं की माझ्यासोबत असं देखील होऊ शकतं. मी अजयसोबत खूप खुश राहायचे. अजूनही मला काही मूलबाळ देखील झालं नव्हतं. त्याच्या आधीच अजय मला सोडून गेला होता. अजयच्या मृत्यूनंतर माझ्या आईवडिलांचं म्हणणं होतं की ते मला त्याच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन जातील. माझ्या घरामध्ये माझ्या 2 बहिणी देखील होत्या. आजकालच्या समाजाबद्दल मला चांगलं ठाऊक होतं. माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की मी विधवा होऊन त्या घरात जावं आणि माझे भाऊ आणि बहीण माझा राग करतील. अशा प्रकारे मी तो तरुणाचा विधवा झाले होते. लोक मला बोलू लागले की तुला दुसरं लग्न करायला पाहिजे. परंतु मला दुसरं लग्न देखील करायचं नव्हतं. माझ्या या पहिल्या नवऱ्याच्या घरी कोणीच नव्हतं आणि घर देखील खूप मोठं होतं. मला त्या घरामध्ये इज्जत, मान सन्मान सर्व काही मिळालं. मी घराबाहेर इतर कुठे जाऊन माझं आयुष्य सुधारण्याऐवजी खराब तर होणारच नाही, त्यामागचे मला सुंदर लग्न देखील करायचं नव्हतं आणि नाही मी माझ्या माहेरी परत जाऊ इच्छित होते. मला असं वाटत होतं की मला माझ्या नवऱ्याच्या घरीच राहायचं पाहिजे. घर खूप मोठं होतं, त्यामुळे मला घराची एकटीला खूप भीती वाटायची. रात्री जेव्हा कुत्रं भुंकायचे तेव्हा माझ्या छातीत अगदी धगधग व्हायचं. मला असं वाटायचं जणू काय माझं हृदय आता बंदच पडणार आहे. मी आधीपासून अशी भीती नव्हते. उलट त्या दिवसापासून जेव्हा अजयचा मृत्यू झाला होता त्या दिवसापासून मला अशी भीती वाटायला सुरुवात झाली होती. प्रत्येक लहानातल्या लहान गोष्टीवर मला भीती वाटायची. सगळ्या रात्री माझ्या अशा भीतीमध्ये जात होत्या. माहीत नाही ती भीती माझ्या आयुष्यातून कधी निघणार होती. ह्याच विचार करून माझी रात्र निघून जायची. दिवस देखील असाच निघून जायचा. माझा नवऱ्याचा व्यवसाय खूप चांगला होता, त्यामुळेच मला कमावण्याची काहीच गरज नव्हती. खूप सारा पैसा होता, जो पैसा माझ्यासारख्या एकट्या स्त्रीसाठी खूप पुरेसा होता. मी खूप समजदार आणि एक सुशिक्षित होते. विचार करायचे की मुलांचे ट्युशन घेत जाईल, परंतु तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की नाही, मी माझ्या घराच्या खालच्या भागाला भाड्याने द्यावं. अशा प्रकारे घरामध्ये माझ्यासाठी कोणीतरी आधार देखील होईल आणि माझा पूर्ण दिवस देखील निघून जाईल आणि मला रात्री भीती देखील वाटणार नाही. मी विचार केला की मला घर भाड्याने द्यायचे पाहिजे, परंतु एखाद्या सभ्य फॅमिलीचाच घर भाड्याने देऊ इच्छित होते. एकट्या पुरुषाला घर भाड्याने देऊ इच्छित नव्हते, कारण मी एकटी आणि तरुण होते. शेजारच्या बाजारांशी मी अगदी कमी बोलायचे, परंतु मला आता भाड्याने घर द्यायचं आहे सर्वांना सांगायचं होतं. त्यामुळेच मी आमच्या शेजारी बाजारीत जाऊन सर्वांना सांगितले की मला भाडेकरू गरज आहे, परंतु माझी अट हीच राहील की मला एक सभ्य फॅमिली भाडेकरू म्हणून पाहिजे. मी एकट्या पुरुषाला माझं घर भाड्याने देऊ शकत नाही. अशा प्रकारे मला घरामध्ये राहण्यासाठी लोकांचा आधार देखील मिळेल आणि महिन्याला भाडे बहुत पैसे देखील येतील. मी इतकं सांगताच 2 दिवसात माझ्या दारावर थप पडले. सकाळची वेळ होती आणि दारावरती बेल वाजत होती. मी दरवाजा उघडायला गेले तेव्हा हे पाहून हैराण झाले की बाहेर एक वृद्ध स्त्री आणि एक तरुण मुलगा उभा होता. मी त्या दोघांना हॉलमध्ये बसवलं आणि त्यांना विचारलं, मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही कुठून आला आहात आणि तुम्ही कोण आहात? तेव्हा तो मुलगा बोलू लागला की तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यायचे आहे ना, त्या संदर्भात बोलण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही ऐकलं आहे की तुम्ही भाड्यासाठी एक फॅमिली शोधत आहात. आम्ही दोघे घरात राहू इच्छितो. माझा दोघांशिवाय घरामध्ये अजून कोणीच येणार नाही. मी म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर बोललात. मी एका सभ्य भाडेकरूच्या शोधात होते. मला माझ्या घराचा खालचा भाग भाड्याने द्यायचा आहे. मी म्हणाले, तुम्ही दोघं आई आणि मुलगा आहात, घरात राहू इच्छिता का? तेव्हा मी म्हातारी बाई बोलू लागली की मी त्याची आई नाही तर त्याची बायको आहे. हे ऐकून तर मी हैराण झाले.
माहीत नाही त्या मुलानं त्या बाईमागे काय पाहिलं होतं. तो मुलगा दिसायला अगदी देखणा होता आणि त्याचं नाव दीपक होतं आणि त्या वृद्ध स्त्रीचं नाव मनीषा होतं. मनीषाचं वय जवळपास 50 असेल आणि 50 वर्षाच्या बाईने एका तरुण मुलासोबत लग्न करणे मला खूप हैराणीची बाब वाटत होती. म्हणाला, सॉरी, जर माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला वाईट वाटत असेल तर मला माफ करा. हा मला माहीत नव्हतं की तुम्ही दोघं नवरा बायको आहात. ते बोलून लग्न ठीक आहे, काही हरकत नाही, सगळेच आम्हाला पाहून हैराण राहत होतात. तेव्हा तरुण मुलगा बोलू लागला, मॅडम तुम्ही तुमचं घर आम्हाला भाड्याने देऊ शकता का? आम्हाला देखील राहण्याची जागा पाहिजे आणि तुम्हाला देखील भाडेकरूची गरज आहे. मी म्हणाले, हो नक्कीच, मी तुम्हाला घरात राहण्याची परवानगी देते. घ्या खोलीची चावी आणि तुम्ही तुमचं सामान घेऊन या. तेव्हा दीपक मनीषाकडे हसून पाहू लागला आणि बोलू लागला, भाडं तुम्ही जे सांगाल ते देऊ. हे ऐकून तर मी अजून खुश झाले. शेवटी मला जसे भाडेकरू पाहिजे होते अगदी तसेच भाडेकरू सापडले. मी त्यांना चाव्या दिल्या आणि त्यांना म्हणाले की तुम्ही तुमचं सामान घेऊन या. थोड्या वेळातच हे लोक त्याचं सामान घेऊन माझ्या घरी आले आणि त्यांनी त्यांचं सर्व सामान सेट करून घेतला. असाच पूर्ण दिवस निघून गेला आणि संध्याकाळी वेळ झाली. संध्याकाळी मी विचार करत होते की माहीत नाही दीपक मनीषामध्ये असं काय पाहिले ज्यामुळे त्यांनी तिच्यासोबत लग्न केलं. काय माहीत त्याची काय मजबुरी होती. मनीषासोबत लग्न करण्याची त्याची काय मजबुरी होती. एकतर ते लग्न प्रेम होतं किंवा अरेंज मॅरेज देखील असू शकतं. कदाचित दीपकच्या घरातल्याने मनीषासोबत त्याचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं असेल किंवा दीपकनेच मनीषासोबत लग्न केलं असेल. जाऊ दे, मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये गेले.